कोणते? आता जा लवकर, नाहीतर ते वाट बघत असतील. कोणते? ते म्हणजे ते ते तुमचे आहो. हा, ते वाट बघत असतील. म्हणायचे बेलसरांनी माझ्या बायकोला अडकून ठेवलं, जाऊन आली त्याला भेट बाई. अगं तो असं काही नाही म्हणणार. त्याला आज खूप काम आहे, अडकलाय जरा तू. बर चल आता निघते मी, मला उशीर होतोय. हा. जा बरं तू आत. चल बाय. आज खांडेकरांच्या घरात वावरणारी व्यक्ती युवराजला भेटायला तयार झाली, पण त्याची ओळख फक्त युवराज समोर येणार नाही, वसुधा बेलसरेच्या मुलीसमोर सुद्धा येणार आहे. तुला तारिणीच्या बर्थडेमध्ये काहीही इंटरेस्ट नाहीये, म्हणून तुला घरी थांबायचं नाहीये, म्हणूनच तू बाहेर चाललायस ना? हे बेस्ट आहे. हा, आणि ना असं छान मी बलून्स वगैरे लावतो त्या फोटोच्या बाजूला आणि अशी छान लाइटिंग सोडतो वरून, म्हणजे छान दिसेल ते. चालेल चालेल, मी लागते तयारीला. काकू, आपण दोघंच आहोत, बाकीचे सगळे कुठे आहेत? आपण हे सगळं करतोय त्यांना नाही आवडलं ना? केदार, तू लगेच नर्वस कशाला होतोस? आणि का नाही आवडणार कोणाला? सांगून सुद्धा कोणी थांबलं नाहीये ना. अरे भाऊजी बाहेर गेलेत. आता हो, मला वाटतं ते तारिणीसाठी गिफ्ट आणायला गेले असणार. आणि कौशिक इथे? ती मीटिंग संपवून येते म्हणाली. बाकीचे सगळे? वहिनींना त्यांच्या मैत्रिणी बरोबर जायचं होतं, आणि पावसाळा आहे ना, त्यामुळे ईशा गेलीये ट्रेकिंगसाठी फ्रेंड्स बरोबर. अरे मी आपला प्लॅन सांगायच्या आधीच त्यांचा प्लॅन ठरला होता. हा, आणि त्या दोघी नाहीयेत म्हणून काय झालं? आपण तर आहोत ना, आपण करू ना मस्त सेलिब्रेट. आणि मी डॉक्टर कामतांना सुद्धा बोलवलंय. हे बेस्ट केलं. शेवटी ते आपल्या घरातले सगळ्यात जवळचे आहेत ना. हो. हॅलो केदार, सॉरी पण पार्टी सुरू झाली आहे का रे? नाही अजून, तारिणी पोहोचायची आहे. तुला किती वेळ आहे? सॉरी अरे, म्हणजे तुला खरं सांगायचं तर मला माहिती नाही की मला किती वेळ लागणार आहे. म्हणजे आत्ता ज्या मीटिंगसाठी मी गेले होते ती मीटिंग झाली आहे, पण अजून एका क्लायंटबरोबर मीटिंगसाठी मला आजच जावं लागणार आहे, आत्ताच. कारण डील ऑलमोस्ट फायनल झाली आणि बिझनेसमध्ये ट्रस्ट किती महत्त्वाचा असतो हे तुला माहिती आहे. आणि ट्रस्ट बिल्टअप होण्यासाठी फेस टू फेसच भेटणं अत्यंत गरजेचं असतं. सो आय एम रिअली सॉरी. ओके ताई, पण तुझं काम ना प्लीज लवकर संपव. तारिणी अजून पोहोचली नाही आहे, तिच्या आधी तू वेळेत पोहोचशील. तारिणी घरी आली नाही आहे म्हणजे? कुठे गेली आहे ती? ती सुमी आजीकडे गेली आहे. ओके ओके, बरं ऐक ना, मला असं वाटतं माझ्यासाठी तुम्ही थांबू नका, कारण मला किती उशीर होईल सांगता येत नाही. आणि आज तारिणीचा दिवस आहे, सो लेट हर एन्जॉय. ओके, यू ऑल कंटिन्यू. हो ताई, पण प्लीज वेळेत या. हे बघ, मी लवकरात लवकर यायचा प्रयत्न करणार. डोंट वरी. ओके ओके ताई. ओके, बाय. आपली तारिणी एकदम स्ट्रॉंग आहे. रोज नवीन नवीन मोहिमा हाती घेते ती, बरोबर ना? मोहिमा? जबाबदाऱ्या अंगावर ओढून घ्यायची सवय आहे ना तिला, पण कधी कधी तेच भारी पडू शकतं. आता हा प्रेमाचा सल्ला समज किंवा धमकी समज. माझ्या मुलाला घराबाहेर काढलंस ना, तू पण घराबाहेर. युवराजवरचं प्रेम करते, पण त्यासाठी या ना का घराबाहेर काढतेस मी तू? काही बोलू नका, नाहीतर आज आपलं नातं संपलं. माझी काही इच्छा नव्हती हे सगळं करण्याची. माझ्याकडे जर परमिशन असती ना, तर जगाला ओरडून ओरडून सांगितलं असतं की युवराज खांडेकर हा. म्हणजे हे तू मनापासून नाही केलेस. आतून तुला अजूनही असं वाटतंय की युवराज हा गुन्हेगार आहे. तुम्ही प्लीज या सगळ्या गोष्टीपासून जरा लांबच राहा. या सगळ्यामधलं कोण माझ्या समोर येणारे मला माहीत नाही आहे. मी त्या व्यक्तीला पाहिल्यावर काय करेन हेही मला माहीत नाही आहे. ही घरातली व्यक्ती युवराज समोर येणार आहे, तेव्हा युवराज काय करेल? स्वतःच्या आईला, बहिणीला किंवा वडिलांना किंवा लहानपणापासून ज्या कामत काकांना तो बघत आला त्यांच्या समोर जाऊन तो त्यांच्या ट्रॅपमध्ये अडकेल का? त्याला ही कल्पना नसेल त्याच्यासमोर कोण येणार आहे याची. पण जी कोणी व्यक्ती त्याच्यासमोर येईल ती तुझी गुन्हेगार आहे. तुझा आशीर्वाद आणि तुझी साथ कायम माझ्यासोबत असू देत. ती व्यक्ती कोणीही असो, मला फरक पडणार नाही, कारण मला नात्यापेक्षा कर्तव्य नेहमीच मोठं असतं. हा केदार बोल. हॅलो बॉस, कुठे आहेस तू?
सावजाचा पाठलाग करते. म्हणजे नेमकं कुठे आहेस, काय करतेस? युवराजला त्या माणसाचा पुन्हा फोन आला होता. त्यांचं भेटायचं ठरलंय. माझ्याकडे आता त्याची वेळ आणि लोकेशन आले. मी आता तिथेच आली आहे. युवराज मगाशीच घरातून बाहेर पडलाय. एक मिनिट, तू घरी आहेस? तू तर ऑफिसला जाणार होतास ना? बॉस, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. हे बघ, तुझ्यासाठी ना सरप्राईज पार्टी प्लॅन करत होतो. इनफॅक्ट मी त्याचीच तयारी करतोय, पण त्यासाठी ना मी सगळ्यांना बोलवून ठेवलं होतं. ते जाऊ दे, मिशन महत्वाचं आहे. तू मला डिटेल्स पाठवून मी लगेच पोहोचतो. नाही नाही, तू आता घरातच थांब. मला एक सांग, घरात कोण कोण आहे? बाबा कुठेतरी बाहेर गेलेत. कौशिकीताई क्लायंटला भेटायचं म्हणत होती, त्यामुळे ती पण बाहेरच आहे. पद्मिनी काकू त्यांच्या मैत्रिणींना भेटायला गेल्यात. चेतना काकूने मगाशी कामत काकांना फोन केला होता. ते सुद्धा येणार होते, पण काहीतरी सर्जरी आहे, तर सर्जरी करून इथे पोहोचणार आहेत. म्हणजे आपल्याला संशय असणारी एकही व्यक्ती घरात नाहीये. बॉस, मी निघतो लगेच. नाही नाही, तू आता घरीच थांब. तू तिकडनं बाहेर पडू नकोस. घरी कोण परत येतंय याचा अंदाज घे. आपल्याला आपला सर्च नॅरो डाऊन करता येईल. ओके बॉस. केदार, हा काकू. अरे काय करतोयस तू? माझी तिथे सगळी तयारी झाली. कोणत्याही क्षणी तारिणी येईल आणि कुणी नसलं तरी आपण तिथे असायला हवं ना. हो हो, मी येतो लगेच बाहेर. चल लवकर. बॉस, मी तुला कळवतो सगळं. ओके.